मित्रहो, आपलं प्रेक्षक म्हणून पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026च्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची आता सुरुवात केलेली आहे। मात्र मराठीमध्ये अशी म्हण आहे, पहिल्याच घास घेताना प्रथम ग्रासे मक्षिका पात। तसं काल निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना महाराष्ट्रातील त्यांच्याकडे बैठकीला बोलवलं आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात राजकीय पक्षांना काही माहिती दिली। तर ही माहिती सर्वसाधारणपणे असते की मतदार यादी, निवडणूक खर्च, निवडणुकाचे स्टार कॅम्पेनर किती असतील, काय असतील, या सगळ्या तांत्रिक बाबींच्या संदर्भात ही मीटिंग होती, ही बैठक बोलावलेली होती। मात्र काल निवडणूक आयोगाकडे गेलेल्या सगळ्या राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा आज निवडणूक आयोगाला भेट दिली आणि यामध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचं जे अद्ययावतीकरण आहे ते करण्यास नकार दिला आणि त्या संदर्भात सांगितलं की या संदर्भातले सगळे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जी यादी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अंतिम केली तीच यादी या निवडणुकीत देखील वापरली जाईल। वास्तविक केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग हे दोन्ही स्वायत्त आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद या निवडणुकांची जबाबदारी असते, तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी ही प्रामुख्याने राज्य निवडणूक आयोगाची असते। पण सध्याच्या काळामध्ये निवडणूक आयोग अशा प्रकारची भूमिका का घेते की ज्याच्यामध्ये पारदर्शिता शक्य तितकी कमी कशी करता येईल किंवा ती किंबहुना नष्ट कशी केली जाईल या संदर्भातच निवडणूक प्रयत्न करताना दिसतोय का असं म्हणावं यासाठी लागतंय की सर्व राजकीय पक्षांनी, ज्यामध्ये मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, अशा सगळ्या राजकीय पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकच मागणी केली की मतदार याद्यांचं अंतिम स्वरूप अगदी जी तारीख ठरवली जाईल निवडणुकीची त्या तारखेपर्यंत मतदार याद्या अद्ययावत असल्या पाहिजे आणि ज्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोग निवडणुकीसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरत आहेत त्या निवडणूक मतदार याद्या या सदोष आहेत असं सगळ्या राजकीय पक्षांचं म्हणणं आहे। किंबहुना या संदर्भामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही पीपीटी सादर केल्या होत्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील ही मतदारांची जी नोंदणी आहे मतदार याद्यांमध्ये ती कशी वाढवण्यात आली आणि लोकसभा 2024च्या निवडणुका ते 2024च्या विधानसभा निवडणुका यामध्ये 74 लाख मतदारांची जवळपास नोंदणी झालेली होती। हे एवढे मतदार नेमके कुठून येतात, कुठून आले आणि या संदर्भात मतदान कसं ज्या ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी आकडेवारी कशी वाढलेली आणि 6 नंतर संध्याकाळी 6 वाजेनंतर मतदानाची आकडेवारी, टक्केवारी नेमकी कशी वाढलेली आहे हा सगळा संदर्भ त्यामध्ये देण्यात आलेला होता। या सगळ्या भूमिकांना विरोधी पक्षनेत्यांची जी महाविकास आघाडी आहे त्यासोबत आज पहिलं जे दृश्य होतं ते मनसेचे राज ठाकरे देखील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे देखील त्यांच्या सोबत होते आणि म्हणून हा विरोधी पक्षांचा एक प्रकारे एकतेचा प्रयोग आहे का असं दृश्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं। मात्र यामध्ये जी भूमिका घेतली गेलेली आहे ती भूमिका महाविकास आघाडी आणि मनसे, ती भूमिका संघ आणि भाजपच्या भूमिकेशी समरस होणारी आहे का निवडणुकीच्या संदर्भात, असा एक प्रश्न अनपेक्षितपणे उपस्थित होतो। का हा प्रश्न उपस्थित होतो आहे याचा सर्वात पहिला मुद्दा, लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण हे तत्व प्रामुख्यानं अंमलात आलं पाहिजे, तरच सत्तेमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो, मतदारांचा समावेश होतो हे आपल्याला प्रामुख्यानं दिसतं। परंतु जनतेच्या या सत्तेमधील विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून जनतेला खरा सत्ताधारी बनवण्याचा जो लोकशाही व्यवस्थेतला एक केंद्रबिंदू असतो तो केंद्रबिंदू संघ भाजप यांना नको आहे। त्यांची भूमिकाच मुळात सत्तेचं केंद्रीकरण करण्याची असते आणि सत्तेच्या केंद्रीकरणामध्ये काही लोकांनाच पॉवरफुल बनवायचं आणि त्यांच्या माध्यमातून सत्तेवर पकड घ्यायची आणि निर्णय प्रक्रिया आपल्या हातात एकवटायची। यामुळे जनतेचा जो सहभाग लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेमध्ये असला पाहिजे तो नष्ट करण्याचा एक प्रकारे किंवा तो कमी करण्याचा किंवा तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयोग केला जातो। तर हाच प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली 4 वर्ष पुढे ढकलल्या जात आहेत आणि गेल्या सप्टेंबरला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्या आदेशानुसार 31 जानेवारी
2026ला किंवा 26 पर्यंत या निवडणुका पार पडल्या पाहिजेत। आता या पार पडल्या पाहिजेत हे जरी सर्वोच्च न्यायालय म्हणत असलं तरी निवडणूक आयोग त्या निवडणुका आणखी कशा ढकलल्या जातील हा प्रयोग करता आहे का? मग याचा अर्थ निवडणूक आयोग देखील संघ भाजपच्या सत्ता केंद्रीकरणाच्या भूमिकेशी सहमत आहेत का? हा प्रश्न यासाठी उपस्थित होतो कारण मतदार याद्या ज्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत वापरल्या गेल्या आहेत त्या निवडणूक याद्यांवर देशाच्या प्रमुख विरोधी पक्षांनी केवळ संशयच उभा केला नाही तर त्या संदर्भातली काही आकडेवारीही देशासमोर मांडली होती। याचा काही परिणाम निवडणूक आयोगावर होतो की नाही? निवडणूक आयोग संविधानाच्या भूमिकेनुसार जनतेच्या म्हणजे मतदारांच्या हितासाठी आहे की एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी आहे? नेमकं काय आहे? निवडणूक आयोगाने देखील आपली ही भूमिका पारदर्शीपणे आधी समोर आणली पाहिजे। आणि मग महाराष्ट्राच्या या विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची जी भूमिका आहे ते की निवडणुका आणखी 6 महिने पुढे ढकलल्या तरी चालतील, 4 वर्षे निवडणुका घेतल्या नाही तर अजून 6 महिने ढकलल्या तरी चालतील, परंतु मतदार याद्या अद्यावत झाल्या पाहिजे, त्याच्यात सुधारणा झाल्या पाहिजे। आता हा मुद्दा अगदी रास्त आहे, योग्य आहे, परंतु निवडणूक आयोगाला 6 महिन्याची मुदत स्वतःहून सांगण्यापेक्षा या संदर्भात जो निवडणूक आयोगाचा जो मुद्दा आहे जो राजकीय पक्षांना पटत नाही ते पक्ष मतदारांचं आंदोलन छेडणार आहेत की नाही? कारण निवडणूक आयोगावर एवढं सगळं सांगून जर दबाव येत नसेल, देशाच्या विरोधी पक्ष नेत्याने निवडणूक आयोगाची चोरी ही देशासमोर आणली तरी त्या निवडणूक आयोगावर जर परिणाम होत नसेल तर तुम्ही केवळ मोघम सांगितलं की आणखी 6 महिने निवडणुका ढकला आणि मतदार याद्या अद्यावत करा, एवढ्या सांगण्याने निवडणूक आयोगात सुधारणा होण्याची सध्याच्या काळात सुतराम शक्यता दिसत नाही। आणि त्यामुळे सत्ता विकेंद्रीकरणासाठी ज्या निवडणुका जलद झाल्या पाहिजे त्या जलद करण्याची मागणी करत असतानाच मतदार याद्या देखील तितक्याच अद्यावत आमच्या समोर ठेवल्या गेल्या पाहिजेत। हा लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष राजकीय पक्षांचा अधिकार आहे। हा अधिकार विरोधी पक्ष केवळ पत्रकार परिषदेत सामोरं जाऊन जर केवळ मांडत असतील आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगावर काहीच दबाव येत नसेल तर ते निवडणूक आयोग जुमानणार नाही। म्हणून सुंब जळाला तरी पीळ जात नाही अशा प्रकारची अवस्था निवडणूक आयोगाची आहे। आणि विरोधी पक्ष नेते आणखी 6 महिने निवडणुका ढकला तरी हरकत नाही याचा अर्थ संघ भाजपाच्या सत्ता केंद्रीकरणाच्या तत्वाला एक प्रकारे आपण मान्यता देत आहोत का याचा विचार विरोधी पक्षांनी प्रामुख्याने अधिक करायला हवा। हेच आपल्याशी आज बोलायचं होतं। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा। आणि प्रेक्षकांना एक लक्षात ठेवा, तुमचं व्हिडिओ पाहण्याची संख्या रोडावते का आहे? तुमच्याकडे लिंक उघडत नाही का? किंवा तुम्ही तसा लिंक उघडण्याचा कंटाळा करत नेमकं काय होतंय हेही आम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा ज्यावरून आम्ही तुम्हाला ही लिंक पाठवतो त्यावर देखील कळवा। निश्चित काही अडचणी आहेत की तुमच्या मानसिकतेचाही प्रश्न आहे तेही कळवा। धन्यवाद।